नमस्कार. मोटिवेशनल व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण बोलण्यासाठी आवश्यक असलेला आत्मविश्वास कसा वाढवावा हे पाहणार आहोत. अशा प्रकारे प्रत्येक जणाला लोकांसमोर बोलण्याची भीती वाटते, पण आत्मविश्वास हा त्या भीतीवरचा इलाज आहे. आज आपण काही सोप्या पायऱ्या पाहूयात, ज्यांच्या मदतीने तुम्ही आत्मविश्वासाने बोलू शकाल. आत्मविश्वास कसा वाढवता येईल अशा साध्या स्पष्ट आपण पायऱ्या बघणार आहोत. हे साध्या पायऱ्यांचं रहस्य शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हालाही बोलण्यातला आत्मविश्वास मिळेल. किंवा संपूर्ण व्हिडिओ बघा, कारण या सोप्या टिप्समुळे तुमचं आत्मविश्वास आणखी बळकट होईल. आणि आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता आपल्या सर्वांना लोकांसमोर धाडसाने बोलण्यापूर्वी आत्मविश्वास हवा आहे. तर प्रत्येकाला बोलण्याची स्टेजवर भीती वाटते. प्रेक्षकांसमोर बोलण्यापूर्वी माझे हातपाय गळून जातात, त्यांचं मी काय करू असे प्रश्न पडतात. हा प्रश्न वक्ता होण्याचं प्रशिक्षण घेणारे माझे विद्यार्थी मला नेहमीच विचारतात. समजा आपण रेल्वेने कुठेतरी जात आहोत. खिडकीतून आपल्याला घोडा चरताना दिसतो. त्याच्या जवळून धडाडणारी रेल्वे जाते. तो त्या आवाजाने घाबरून बघतो का तरी रेल्वेकडे? समोरचे रेल्वे क्रॉसिंग आहे, तिथे रेल्वे थांबते. तेव्हा त्या बिचाऱ्या घोड्याचं घाबरलेलं काळीज बघून त्याला शांत करणारी एखादी शेतकरी दिसते का कधी? घोडा त्याच्या आवारात शांतपणे चरत असतो. कारला बघून घाबरणारा घोडा कधी तरी असतो का? त्याला तर त्याची सवय नसते. त्याने जंगलात किंवा कुरणात कधी वाफेवरची इंजिन्स गाड्या येता जाताना बघितलेल्याही नसतात. कुठलीही भीती मनात असेल तर या घोड्याकडून शिकावं. शक्य तितक्या वेळा मुद्दाम प्रेक्षकांसमोर जावं. मग आपली भीती कधी गेली हे कळणार सुद्धा नाही. या संदर्भातलं फक्त साहित्य वाचून स्टेजवर उभंही न राहता कधीच भीती जाणार नाही. पाण्यात कसं पोहायचं याचं अतिशय सुंदर मार्गदर्शन एखादं पुस्तक आपल्याला देईल, पण पोहता येण्यासाठी भिजावं तर लागेलच. कदाचित बुडून अर्धमेलही व्हावं लागेल. न भिजणारे कितीही स्विमिंग सूट्स किनाऱ्यावरती मिळतील, पण त्यामुळे पोहता येणार नाही. त्यासाठी पाण्यातच उडी घ्यावी लागेल आणि तोच एक मार्ग आहे. उत्तम पोहायचे असेल तर पाण्यात शिरून सराव करावाच लागेल. तसेच वक्ता होण्यासाठी प्रेक्षकांसमोर सराव करावाच लागेल. पुन्हा पुन्हा सराव करावा लागेल. बोलूनच तुम्हाला बोलता येईल. सुरुवातीला मंचावर उभं राहून बोलण्याची भीती वाटली असली तरी निराश होऊ नका. एखाद्या कमी समज असलेल्या माणसाला मंचावर उभं केलं तर त्याला कसलाही त्रास होण्याची शक्यताच नाही, कारण त्याच्यापर्यंत काही पोहोचतच नाही. त्याची तशी क्षमताच नसते. मात्र आपण जसजसे उच्च बौद्धिक कार्य करायला जाऊ तसतसा त्रास होऊ शकतो. प्रभावी वक्ते म्हणून प्रसिद्ध असलेल्या काही व्यक्तींना या भीतीला तोंड द्यावं लागलेलं आहे, हेही इथे समजून घ्यायला पाहिजे. काहींनी यासाठी बऱ्याच वेदना झेललेल्या आहेत. डॅनियल वेबस्टर हे आपल्या पहिल्या भाषणाच्या प्रसंगी भाषण पूर्ण न करताच खाली बसले होते, कारण ते फार अस्वस्थ झाले होते. त्यांना काहीच सुचत नव्हतं. ग्लॅडस्टोन हे देखील आपण हे कसं करू शकू या विचारात इतके बुडून जायचे की भाषणाच्या सुरुवातीला काही बोलूच शकायचे नाही.
बिचर हे सुरुवातीलाही काहीसे अडखळत बोलायचे. घोड्याच्या पायाला नाल ठोकतात तेव्हा त्याच्या नाकाला लगाम घट्ट आवळलेला असतो, त्यामुळे त्याचे नाक जरासं दुखतं, पण तेवढ्यात नाल ठोकण्याचं काम पूर्ण होतं. ग्लासातून हवा बाहेर काढायची असेल तर त्यात पाणी ओतावं, म्हणजे हवा आपसूक बाहेर येते. तसंच आहे हे. आता तुमच्या विषयात मन गुंतवा. जेव्हा बोलायची वेळ येईल तेव्हा हे असंच करायचं आहे. आपल्याला जो विषय मांडायचा आहे फक्त त्याचाच विचार मनात घोळवा. दुसऱ्या कोणत्याही विचाराला मनात थारा देऊ नका. एकाग्रता म्हणजे तरी काय? इतर अनावश्यक विषयामधून लक्ष काढून घ्यायचं आणि महत्वाच्या विषयांकडे न्यायचं. आपल्याला आपल्या शर्टाला काही झालं आहे का याचा विचार करत बसण्याची ही वेळ नाही. त्यापेक्षा आपल्याला काय बोलायचं आहे याकडे लक्ष केंद्रित करा. तुमच्या मनात फक्त तुमचा विषय असू देत, म्हणजे पाणी ओतलेल्या ग्लासातल्या हवेची सारखी भीती मनातून बाहेर पडेल. अशा वेळी स्वतःच्या जाणीवांचा विचार करणं हे जाणीवांचा चुकीचा विचार करण्यासारखं आहे. तुम्हाला आता बोलायचं आहे तेव्हा स्व हा दुय्यम आहे. समोर असलेल्या प्रेक्षकांच्या दृष्टीने आणि तुम्ही जर शहाणे असाल तर तुमच्या स्वतःच्या दृष्टीने सुद्धा आपल्याला काहीतरी सादर करायचं आहे हा विचार काढून टाका. त्याऐवजी आपल्याला एक महत्वाचा संदेश लोकांना द्यायचा आहे हे मनाशी ठसवा. हेच आहे सत्य. अशा वेळी स्वतःचा विचार करत बसणं म्हणजे निव्वळ अहमला कुरवाळत बसणं आहे. मनाला हे ठणकावून सांगा, स्वतःविषयीचे विचार मनात घोळतायत हे कसं चुकीचं आहे आणि लाजिरवाणं आहे हे स्वतःलाच शांतपणे पटवून द्या. जर सभागृहाला आग लागली तर तुम्ही कसलाही जाणीवांचा विचार वगैरे न करता थेट मंचावर जाल आणि बाहेर जाण्याचा रस्ता कोणत्या दिशेला आहे हे लोकांना ओरडून ओरडून सांगाल. खरं आहे ना? कारण आपल्याला जे सांगायचं आहे ते इतकं महत्वाचं आहे की भीतीचे सगळे विचार एका झटक्यात निघून जाणारच. मी योग्य पद्धतीने बोलू शकणार नाही अशा शंका घेण्यापेक्षा याच सोचा वापर करून मी नीट बोलेन इकडे लक्ष द्यायला हवं. माणसाच्या मोठं असण्याची सगळ्यात मोठी खूण म्हणजे त्याला चांगलं दिसणं आणि चांगलं असणं याचा प्रयत्न करायला लागत नाही. अर्थात तुम्ही जर तसे असाल तर किपलिंगने सांगितलेलंच आहे, खूप चांगलं दिसू नका, खूप चांगलं वागू नका, म्हणजेच तसा जाणीवपूर्वक प्रयत्न करू नका. अहंकार दाखवण्यासाठी कसलाही देखावा करावा लागत नाही. जो अहंकारी असतो तो तसाही रेम्या डोक्याचाच असतो. व्हॉल्टेअर म्हणतात, स्वतःविषयी स्वतःला वाटणारं प्रेम लपवायला लागतं. हे अगदी खरं असल्याचंही तुम्हाला माहीत आहे. कोणाला स्वतःविषयी फार प्रेम वाटत असेल तर आपल्या लक्षात येतच, तर तुम्ही स्वप्रेमात असाल तर इतरांनाही ते कळून येईल. स्वपेक्षाही कितीतरी मोठं काम या जगात चालतात. ती कामं करताना स्व विसरावा लागतोच. किंबहुना आपल्याला जास्त चांगल्या गोष्टी करायच्या असतील तर तेवढ्यापुरताच स्व वापरावा. आता इतरांना सांगण्यासारखं काही असायला हवं आपल्याकडे. काही वक्ते कुठल्याही तयारीविना कोऱ्या पाटीने प्रेक्षकांसमोर जाऊन बोलायला उभे राहतात. तेव्हा खरी अडचण होते. लक्षात घ्या, निसर्ग पोकळी व्यापतोच. जे काही उपलब्ध असेल त्याने ही पोकळी यश मिळवण्यासाठी तयारी केली. आता अपेक्षा करा तुमच्यात
आत्मविश्वास असलाच पाहिजे, पण तो नम्र आत्मविश्वास हवा. अगदी म्हणा, अति आत्मविश्वास बरा नव्हे. कसा वाटला व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितलात यासाठी खूप खूप धन्यवाद. मला आशा आहे की तुम्हाला आत्मविश्वास वाढवण्यास या प्रकारे मदत होईल. आणि तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि अजून प्रेरणासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुन्हा अशाच छानशा माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.